नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 साठी 27 फेब्रुवारी 2026ला जो पेपर होणार आहे इंग्लिश विषयाचा, त्याची ॲक्टिव्हिटी शीट, त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहेत ना, ते सगळे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासोबत कशा पद्धतीने ज्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे त्या फॉलो करायच्या तुमच्या 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये, तेव्हा तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा पेपर तुमचा कसाही गेलेला असो, सोप्पा अवघड ते कमेंट सेक्शनमध्ये सर्वप्रथम सांगा मराठीचा पेपर कसा गेला आणि मग आपण या इंग्लिश विषयाकडे वळूयात. तर बघा, सेक्शन 1 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी असतं. लँग्वेज स्टडी विद्यार्थी मित्रांनो यात तुम्हाला 10 मार्क्ससाठी असते. यामध्ये तुम्हाला बेसिक ग्रामर विचारलं जातं. ओके, ज्यामध्ये क्वेश्चन 1A मध्ये म्हटलेलं असतं डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट इन 4. कोणत्याही 4 कृत्यात आपल्याला सोडवायच्यात. कोणतेही 4 सोडवायच्यात विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी, ज्यामध्ये पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. योग्य लेटरचा वापर करून, म्हणजे योग्य लेटरचा वापर करायचा तुम्हाला यामध्ये ABCDच्या, आणि शब्द जो आहे तो पूर्ण करायचा. तर यामध्ये काय आहे, यंग आहे, यू मिसिंग आहे. त्यानंतर वर्ल्ड, ज्यामध्ये यल मिसिंग आहे, यल टाकायचं आहे. त्यानंतर रॉयल, ओ मिसिंग आहे, ओ ॲड करायचं आहे आणि ते पूर्णपणे लिहायचं. त्यानंतर आहे हॉर्स, ओ मिसिंग आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड नंबरमध्ये. आता तुम्हाला यामध्ये इम्पॉर्टंट टिप्स सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये एखादा शब्द सपोज, आता हे इझी वर्ड वाटतात, पण एखादे वर्ड काय असतं हार्ड असतात, ते आपल्याला कधी ऐकलेले नसतं, कधी बघितलेले नसतं आणि ते फिलअप करायची वेळ येते. जर काहीच येत नसेल, ज्या विद्यार्थ्याला पास होण्याचीही खात्री नसेल, त्याने यामध्ये काही टाकलं, जसं की ते यंग आहे परंतु त्याला माहितीच नाही, तर त्याने ए जरी टाकून दिला तरी त्याला तिथे अर्धा मार्क, जर पास होत नसेल तर अटेम्प्ट केला म्हणून त्याला अर्धा मार्क देण्यात येतो. त्यामुळे पेपरमध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही, सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचेच आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पुढील शब्द जे आहेत ते तुम्हाला सेट करायचे, ज्यामध्ये पॅरेंट्स आहे, मिस्चिफ आहे, किड्स आहे, एपिक आहे. आता हे कशा पद्धतीने करायचं हे सर्व तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ABCDच्या क्रमानुसार लावायचं असतं. त्यानंतर आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता यामध्ये योग्य विरामचिन्ह, योग्य पूर्णविराम तुम्हाला वापरायचं असतो विद्यार्थी मित्रांनो. जसं की अनेक विद्यार्थ्यांना आता हे पंक्च्युएट करायचेच नसतं, त्यांना कुठे स्वल्पविराम टाकायचा आहे, कुठे फुल स्टॉप द्यायचा आहे, क्वेश्चन मार्क टाकायचा आहे का एक्झामेटरी टाकायचं आहे, त्यांना जमत नसतं. जर तुम्हालाही जमत नसेल तर तुम्हाला जसंच्या तशी लाईन लिहायची आणि त्यापुढे फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क असं काहीतरी टाकून त्यामध्येच कुठेतरी स्वल्पविराम ॲड करा. ज्या विद्यार्थी पास होत नाही आहे त्याला पास होण्यासाठी या ट्रिक्स खूप युजफुल ठरत असतात विद्यार्थी मित्रांनो. फक्त पास व्हायचं आहे ज्याला, त्याच्यासाठी. त्यानंतर मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द करेक्ट लेटर्स इन द वर्ड ग्रँड डॉटर. ग्रँड डॉटरमधनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 लेटर यायला पाहिजे कमीत कमी. अशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी किती 4 वर्ड्स म्हणजे 4 शब्द बनवायचे. जसं की ग्रँड बनवू शकता, त्यानंतर डॉटर देखील बनवू शकता. ग्रँड डॉटर हे झाले 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून ग्रँट येईल, बरोबर. ग्रँट म्हणजे काय, परमिशन देणे, ग्रँट करणे, परवानगी. अशा पद्धतीने तुम्ही ग्रँट शब्द देखील बनवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो DNA देखील तुम्ही बनवू शकता, DNA. परंतु हे फक्त 3 येईल, आपल्याला 4 लेटर्स, मिनिमम 3 लेटर्स. हो बरोबर, मिनिमम 3 म्हणजे DNA देखील येतं आहे, बरोबर. त्यानंतर ॲड पण येतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डाऊट येईल का बघा, डाऊट वर्ड क्रिएट होईल का एकदा चेक करा. होईल, तर एकदा चेक करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्रेटर देखील यूज होईल, यामध्ये करता येईल आपल्याला. त्यानंतर आहे राईट द रिलेटेड वर्ड्स इन शोन इन द एक्झाम्पल. आता एक्झाम्पलमध्ये शो केलेले रिलेटेड वर्ड्स आता आपल्याला लिहायचे. जसं की लाईफशी रिलेटेड हॅपी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हॅपी हे काय आहे सर्वप्रथम फाइंड करा. हे नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे. तर बाकीचे देखील ॲडजेक्टिव्हच यायला पाहिजे, विशेषणच यायला पाहिजेत. लाईफ, सॅड, हॅपी. त्यानंतर अजून काय लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रिटी लिहू शकता का तुम्ही, कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लाईफ कशी, फास्ट आहे, स्लो, हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो ते त्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला वर्ब चेन कंप्लीट करायची आहे. वर्ड चेन तीही वर्ब चेन कंप्लीट करायची आहे. जसं की इट काय आहे, वर्ब आहे, क्रियापद आहे. तर टीवरनं आपण काय करू शकतो, टेल, बरोबर. टेल म्हणजे काय, सांगणे किंवा टोल्ड, अशा पद्धतीने घेऊ शकतो. डीमध्ये काय, ड्रिंक नंतर लास्टला के येतं आहे. तर के वरनं काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशी वर्बची कंप्लीट करायची आहे. असं नाही की तुम्हाला वर्बचीच विचारली जाऊ शकते, तुम्हाला नाऊनची देखील विचारली जाऊ शकते, किंवा विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ टाईम तुम्हाला ते ॲडजेक्टिव्हची देखील वर्ड चेन कंप्लीट करायला सांगू शकता. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेडमध्ये अटेम्प्ट एनी वन, ज्यामध्ये म्हटलेलं आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द प्रेस टू रन अवे. विद्यार्थी मित्रांनो टू रन अवे, पळ काढणे किंवा तिथून पळून जाणे, याचं योग्य या म्हणीचा किंवा या फ्रेजचा तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा आहे. ओके, किंवा विद्यार्थी मित्रांनो ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय सॉ अ बॉय. आता विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स एक्सपांड, क्लॉज ॲड करायचं हे सेंटेन्स तुम्हाला एक्सपांड करण्यासाठी. त्यानंतर दुसरा आहे अटेम्प्ट एनी वन, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आता प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायचं विद्यार्थी मित्रांनो एक नवीन वर्ड क्रिएट करण्यासाठी. पे, तर विद्यार्थी मित्रांनो पे ऑफ म्हणू शकता, पे आउट म्हणू शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो
अनपे म्हणू शकता किंवा डिस्पे म्हणू शकता तुमच्या पद्धतीने. हॅपी अनहॅपी येऊ शकतं, हॅपीली येऊ शकतं, तुमच्या पद्धतीने क्रिएट करा. प्रिफिक्स करा किंवा सफिक्स करा. आता प्रिफिक्स काय असतं, सफिक्स काय असतं, हे आम्ही एक नेक्स्ट व्हिडिओ आणूयात वन शॉट, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही कव्हर करून देऊ. और विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता पे आणि हॅपी. आय पे ₹143 रुपीज अशा पद्धतीने तुम्ही याचं वाक्यात उपयोग करू शकता पेचा. आय वुड लाईक टू पे अशा पद्धतीने जरी केलं, मला पे करायला आवडेल, मला पैसे भरायला आवडेल अशा पद्धतीने आय वुड लाईक टू पे अशा पद्धतीने करू शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो हॅपी, आय एम सो हॅपी, सिंपल वर्ड क्रिएट करू शकता, आय एम सो हॅपी. त्यानंतर सेक्शन 2 असते टेक्स्टाईल पॅसेज. विद्यार्थी मित्रांनो, आता टेक्स्टाईल पॅसेजमध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच उतारे दिले असतात, त्यावरती काय प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेजेस देणार आहे आणि त्यामधीलच एक उतारा म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेज मी जे तुम्हाला देईल सर्व इम्पॉर्टंट चॅप्टर्सवरचे, त्यामधीलच एक पॅसेज तुमच्या जो काही 27 फेब्रुवारीचा तुमचा इंग्लिशचा पेपर होणार आहे ना, त्यामध्ये बघायला मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला अद्याप जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता म्हटलेलं आहे राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर अ हर्टी टच माय पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अँड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो काही पॅसेज दिलेला आहे तुमचा इन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा जो चॅप्टर आहे त्यामधील हा तुम्हाला परिच्छेद दिला गेलेला आहे. आणि त्यावरती काय म्हटलेलं आहे, ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चुकी बरोबर सांगायची. आफ्टर हर्टीला द नरेटर सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. विद्यार्थी मित्रांनो, हे आता काय चूक आहे की बरोबर ते सांगायचं आहे, ट्रू आहे की फॉल्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अ मिस्ट्रियस स्टोरी. त्यानंतर आहे नरेटर इग्नोर द कमोशन ॲट फर्स्ट. त्यानंतर द नरेटर रश टू द वरांडा टू सी व्हिअर इज फॅमिली वॉच. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो चूक आहे की बरोबर तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे तुम्हाला वेब कंप्लीट करायची. आता वेबमध्ये काय म्हटलेलं आहे, द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलन्स आर. तर विद्यार्थी मित्रांनो, सायलन्स ब्रेक केला ते असे कोणते साऊंड होते, काय कोणते आवाज त्यांच्या कानावरती येत होते ते तुम्हाला लिहायचे. जेव्हा परिच्छेद वाचाल, जेव्हा तो पॅराग्राफ वाचणार, तुम्ही उत्तरे लिहू शकता. त्यानंतर आहे मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द गिवन नाउन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स मॅच करायचे आहे. ॲडव्हेंचर, त्यानंतर आहे हॉटी, यंगर अँड हॅपलेस. काय करायचं, फक्त डिस्क्रायबिंग वर्ड जे आहेत ते मॅच करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डू ॲज डायरेक्टेड मदर, आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, रिराईट इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे जे वाक्य आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आय चूज टू इग्नोर द कमोशन. तर विद्यार्थी मित्रांनो, अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. तर इन्फिनेटिव्हला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. जाऊया पुढे. पर्सनल रिस्पॉन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड अँड व्हाय. पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स अनेक विद्यार्थ्यांना लिहिता येत नसतात. ते म्हणतात आम्हाला इंग्लिश येत नाही. परंतु यामध्ये भारताचं संविधान जरी लिहिलं, ज्यांना पाठ नाही आहे त्यांच्यासाठी म्हणतोय, किंवा ज्यांनी स्वतःचं 10 वेळेस 15 वेळेस काहीतरी नावाचं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला, ABCD जरी लिहिली, जे विद्यार्थी पास होणार नाही त्यांच्यासाठी या, जे टॉपर आहे, जे आवरेज आहे, त्यांनी हा ट्राय करायचं नाही, त्यांनी मांडायचं काहीतरी. पण ज्यांना पासच व्हायची भीती वाटते, ज्यांना वाटतं आपण पासच होणार नाही, तर यामध्ये पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्ही काय लिहा, तुमच्या गावाचं नाव लिहा, गावाबद्दल 2 शब्द लिहा, मित्राचं नाव टाकून द्या, तरी तुम्हाला अर्धा मार्क दिला जाईल. फक्त अटेम्प्ट करा, सोडायचं नाही आहे. तुम्हाला पास व्हायचं आहे ना, तर ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स पर्सनली मी ज्या सजेस्ट करतो त्या ट्राय करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बीमध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्समध्ये काय विचारलं आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके कथा आवडतात आणि कोणत्या प्रकारची कथा तुम्हाला आवडतात वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ओके. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये म्हटलं आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता पुढील सेंटेन्सेस कंप्लीट करायची आहे. मीना स्टेड अलोन ॲज डॉट डॉट डॉट. त्यानंतर मीना हॅड अ हॅबिट ऑफ डॉट डॉट डॉट. त्यानंतर द नरेटर वॉज कॅच इन डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे सीइंग मीना द नरेटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज द बिगर वरती जो काही तुमचा चॅप्टर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो चॅप्टर तुम्हाला लिहायचा आहे. चॅप्टरवरती एक पॅसेज दिला आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यावरती काय प्रश्न आहेत, त्यामध्ये तुम्हाला पुढील विधाने कंप्लीट करा असं म्हटलेलं आहे. पुढील सेंटेन्सेस कंप्लीट करा. त्यानंतर आहे डिस्क्राईब मीनास कॅरेक्टर. मीनास कॅरेक्टर कसं होतं विद्यार्थी मित्रांनो, हमेशा काय होतं, निगेटिव्ह. बरोबर ना, निगेटिव्हच होतं ना, नेहमी नकारात्मक बोलणं, कोणत्या गोष्टीवरती पॉझिटिव्ह तिचा रिस्पॉन्स नसायचा. बट व्हॉट वॉज द स्टोरी, एक दिवस तिने एक भिकाऱ्याला बघितलं, तर भिकारी कशा पद्धतीने बिहेवियर करत होता वगैरे वगैरे, आणि हाऊ दे वॉज हॅपी, ते त्यांच्या आयुष्यात कशा पद्धतीने आनंदी राहत होते. बरोबर. ती सारखी तक्रार करायची परंतु त्याच्याकडे काही नसूनही तो आनंदी आहे, मग तीही आनंदी, मग तिचं कॅरेक्टर स्केच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फाइंड सिमिलर वर्ड्स. प्लीझंटसाठी सिमिलर वर्ड काय आलेला आहे तो लिहायचा आहे. हेवी रेनफॉलला काय म्हटलेलं आहे त्या उत्तरामध्ये ते लिहायचं आहे. त्यानंतर वेल नोनसाठी काय आलेलं आहे, पॉप्युलर वगैरे काय आलं असेल ते. त्यानंतर नोटीस दॅट इज ऑब्झर्व्ड. बरोबर. सिमिलर वर्ड्स तुम्हाला त्या उत्तरातच उत्तरे बघायला मिळतील, जो पॅसेज आपण वाचला त्यामध्येच ॲन्सर्स. त्यानंतर म्हटलेलं आहे
शी वॉजंट अ व्हेरी प्लिझंट कंपनी. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग, करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला चूज करायचा विद्यार्थी मित्रांनो. डीड शी, कॅन शी, कांट शी अँड वॉज शी. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला करेक्ट क्वेश्चन टॅग चूज करायचं. त्यानंतर आय स्पॉटेड मीना. ओके, रिराईट द सेंटेन्स युझिंग विथ मीना. मीना स्पॉटेड मी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लिहू शकता. त्यानंतर आय पर्सनल रिस्पॉन्समध्ये इन युअर ओपिनियन हाऊ शूड अ फ्रेंड बी. तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या निरीक्षणातून किंवा तुमच्या हेतूतून मित्र कसा असायला हवा त्यावरती तुम्हाला सोमत लेखन करायचं आहे, पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे सेक्शन 3मध्ये पोएट्री. आता तुम्हाला कविता असतील, कवितेवरती काही प्रश्न बघायला मिळतील. आता बघा क्वेश्चन 3मध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग टान्स अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो इफ ही जी पोयम आहे ती तुम्हाला दिलेली आहे, इफ कविता तुम्हाला दिलेली आहे आणि त्यावरती काही प्रश्न आता आपल्याला विचारली गेलेली आहेत. बघूयात काय प्रश्न तुम्हाला विचारली गेलेले आहेत. ज्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो द पोएट सजेस्ट टू लिसन टू डॉट डॉट डॉट. काय आहे द साऊंड ऑफ ॲनिमल्स, दी साऊंड ऑफ लाईफ. कसलं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, साऊंड ऑफ ॲनिमल्स आहे का लाईफ, कमेंटमध्ये सांगा. द पोएट सजेस्ट टू स्पीक टू डॉट 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 अनफॅमिलियर पीपल ऑर पॅरेंट्स. काय आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. परंतु ह्या कवितेच्या अनुषंगाने उत्तर द्यायची, काही चाटा मारायच्या नाही. हे बरोबर वाटतं मग हे लिहून टाकू असं नाही. कविता वाचा, रीड करा आणि त्याने आन्सर करा. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग वेब. आता ही पुढील आकृतीबंध पूर्ण करायचं, ज्यामध्ये आहे द पोएट ॲडवाइसेस नॉट टू किल. काय विद्यार्थी मित्रांनो काय किल करायला नाही सांगत आहे आणि काय वॉक करायला पण काय ते लिहायचं, पूर्ण करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फाइंड नाउन्स ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिफरंटसाठी आलेलं नाऊन, त्याच्या रिलेटेड नाऊन लिहायचं आणि सेमसाठी आलेलं ते लिहायचं. आता ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील कवितेचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. तर कविता कोणती आहे, द वर्ल्ड इज माइन. विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड इज माइन पोयम दिलेली आहे आणि हिचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्रिसिएशन करायचं आहे. आता बघा कविता बघू शकता आणि ॲप्रिसिएशनसाठी कशा पद्धतीने केली जातं. तर सर्वप्रथम तुम्हाला टायटल टाकायचं असतं, त्यानंतर नेम ऑफ द पोएट टाकायचं असतं. जसं की टायटल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, द वर्ल्ड इज माइन. पोएट कोण आहे त्याचं नाव दिलेलं आहे जॉय लवलेट क्रॅफॉर्ड. बघू शकता इथेच तुम्हाला एक मार्क तर तुमचा इथेच मिळतो. टायटल टाका आणि पोएटचं नाव जे की ऑलरेडी त्या पोएममध्येच दिलेलं आहे टाकून द्या, झाला ना एक मार्क. त्यानंतर राईम स्कीम फाइंड करा, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच फाइंड करा कोणतं आहे, त्यानंतर द थीम सेंट्रल आयडिया काय आहे हे तुम्हाला फाइंड करायचं आणि ते लिहायचं आहे. ओके, जाऊया पुढे. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेजमध्ये, ज्याला 15 मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्स्टाईल पॅसेजला. आता पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा तुम्हाला असेल आणि त्यावरती काही प्रश्न असतील ते आपल्याला सोडवायचे असतील. बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, ज्यामध्ये 10 मार्क आहेत. आता बघा यामध्ये म्हटलेलं आहे अकॉर्डिंग टू द सम एक्सपर्ट्स स्टॅगरिंग 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हा उत्तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच उत्तर आहे, सो याचं स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर हे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ओके, तुमच्या स्क्रीनवरती उत्तर तुम्हाला दिसतंय, स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. बघा काय क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्स करायचं आहे आणि याचा देखील स्क्रीनशॉट घ्या आणि हा तुम्ही तुमच्या परीने सॉल्व्ह करा. आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, जेव्हा तुम्ही नॉन टेक्स्टाईल पॅसेज वाचाल ना, सर्वप्रथम तो वाचायचा पेपरमध्ये, त्यानंतर क्वेश्चन वाचायची, त्यानंतर पुन्हा एकदा पॅसेज वाचायचा आणि मग त्याची उत्तर लिहायला स्टार्ट करायचं. त्यासोबत प्रोजलाही सेम करायचं, पहिले पॅसेज वाचायचा, मग प्रश्न वाचायचे आणि मग त्याची उत्तरे फाइंड करण्यासाठी पॅसेज पुन्हा एकदा वाचायचा, म्हणजे ते तुम्हाला सोपं पडतं. त्यानंतर पोएममध्ये जेव्हा पोएमचे क्वेश्चन्स येतात ना, समजून घ्यायचा अर्थ आणि त्यानंतर त्याची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आणि विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप्रिसिएशन करता तर सर्व पोएमचं ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच, पोएम हे सगळं तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर थीम सेंट्रल आयडिया ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ पाहिजे. मी तुम्हाला एक PDF देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन हे मिळेल, बट ते पेड आहे, ते कसं डाउनलोड करायचं पुढे सांगतो. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ डॉट डॉट डॉट. जेव्हा उतारा वाचणार तेव्हा ह्या 4 लिहायचे असतात तर मित्रांनो तुम्हाला फिलिंग. आणि जेव्हा तुम्ही पेपरमध्ये अशी वेब येते ना तुम्हाला, म्हणजे आकृतीबंध, तो असाच काढायचा असतो उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला. त्यानंतर फाइंड द अँटोनियम्स ऑफ. आता विरुद्धार्थी शब्द फाइंड करायचे. वर्बलसाठी विरुद्धार्थी शब्द, एंटरटेनिंगसाठी विरुद्धार्थी शब्द, सेंटरसाठी विरुद्धार्थी शब्द आणि कम्फर्टेबलसाठी विरुद्धार्थी शब्द, जो पॅसेजमध्ये ऑलरेडी आलेला असेल तो. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड मध्ये म्हटलेलं आहे द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन्स. फ्रेम WH क्वेश्चन इन ऑर्डर टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. आता हा अंडरलाईन पार्ट जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा आन्सर यायला पाहिजे. अशा पद्धतीचा तुम्हाला WH क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो बनवायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, जाऊया पुढे काय म्हटलेलं आहे आपल्याला, फिजिशियन कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. बरोबर, रिराईट युझिंग ॲबल टू. फिजिशियन्स आर ॲबल टू टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. बरोबर, पुन्हा एकदा सांगतोय, फिजिशियन्स ॲबल टू टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ कमेंट.
विद्यार्थी मित्रांनो, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे आपण न बोलताही भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे ॲक्शन्स वगैरे करतो, तरी ते एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये, त्याबद्दल तुम्हाला लिहायचं. त्यानंतर आता बीमध्ये समरी रायटिंग, जो यावरती पॅसेज बघितला ना आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर येईल, त्याचा 1/3 सारांश लिहायचा असतो. आता सारांश कसा वगैरे करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. सारांश लेखन काय विद्यार्थी काय करतात, 2 लाईन लिहिता, मध्येच 2 लाईन सोडता, मध्येच 2 लिहिता, मध्येच 2 लाईन सोडता. परंतु असं काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचं नाही. एकदा उतारा समजून घ्यायचा आहे, जेवढा तुम्हाला समजला, जे इम्पॉर्टंट आहे तेच लिहायचं आहे. रिपिटेटिव्ह वर्ड्स असेल, लेटर्स असेल तर ते तुम्हाला टाळायचे. बस अशा पद्धतीने 1/3 सारांश तुम्हाला लिहायला पाहिजे. एक्झॅक्टली त्या परिच्छेदातून आपल्याला काय सांगितलं जातं आहे, काय शिकायला मिळतं आहे, ह्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे मांडायच्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता लेटर रायटिंग आहे आणि हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता लेटर रायटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट जो 1 शॉर्ट व्हिडिओ आणणार आहे त्यामध्ये सांगणार आहे. आता क्वेश्चन 5A मध्ये म्हटलेलं आहे लेटर रायटिंग A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, कोणते एक करा. इमॅजिन यू आर संजय संजना भोसले फ्रॉम रूम नंबर B10 साई नगर प्रो कॉलनी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे, इन्फॉर्मल लेटर जे तुम्ही आहात. सर्वप्रथम हा मायना तर तुमच्याबद्दलचं दिलेला आहे. संजय किंवा संजना भोसले तुमचं नाव आहे, तुम्ही इथून राहताय. मुलगी असेल तर संजना, मुलगी असेल तर मुलगा असेल तर संजय. तर आता बघा इन्फॉर्मल लेटरसाठी काय दिलेलं आहे, लुक ॲट द पोस्टर रिगार्डिंग रोड सेफ्टी वीक, राईट अ लेटर टू युअर ब्रदर. आता रोड सेफ्टी वीकबद्दल पुढे पोस्टर दिलं आहे, ते वाचायचं आणि तुमच्या भावाला पत्र लिहायचं आहे. कशाबद्दल, इन्फॉर्मेशन द्यायची त्याला की ड्रायव्हिंगबद्दल, सेफ ड्रायव्हिंगबद्दल. आणि फॉर्मल लेटर जर करायचं असेल तर लुक ॲट द पोस्टर रिगार्डिंग रोड सेफ्टी वीक, राईट अ लेटर टू चीफ ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती थँकिंग हिम और हर इन्फॉर्मेटिव्ह. तर बघा आता काय करायचं, फॉर्मल असेल तर ते ज्यांनी अनाऊन्स केलं त्यांचं वगैरे कंट्रोल जे आहे त्यांना आभार मानणारं पत्र तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला पोस्टर दिलेलं आहे आणि पत्रलेखन करायचं. बघा इन्फॉर्मल किंवा करा किंवा फॉर्मल लेटर करा, कोणतं करायचं आहे ते आत्ताच ठरवा आणि लेटर रायटिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवा. लेटर रायटिंग कसं करायचं ही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे आणि मोस्ट ऑफ द 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं हे कव्हर करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. ओके, तुम्ही करू शकता. फॉर्मलमध्ये काय असतं, तुम्हाला एक सब्जेक्ट आणि 2 ॲड्रेस असतात. इन्फॉर्मलमध्ये एक सब्जेक्ट नसतो, डायरेक्टली पत्र असतं, बरोबर, ॲड्रेस वगैरे. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायलॉग रायटिंग करू शकता किंवा लेटर रायटिंग करू शकता, बरोबर ना. B1 और B2 करू शकता. A1 किंवा A1 A2 करू शकता, B1 B2 करू शकता. अशा पद्धतीने डायलॉग रायटिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. किंवा विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंग, आय थिंक सो ड्राफ्टिंग अ स्पीच रायटिंग तुम्ही करू शकता. राईट, दोन्हीपैकी कोणतेही करा, डायलॉग करा, तुम्हाला जे सोपं वाटत असेल, स्पीच करा. विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंग करताना सुरुवात अशी छान पद्धतीने करायची. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय डियर्स, वी आर गॅदर्ड टुडे फॉर द पार्ट ऑफ डॉट अँड दिस वी आर गोइंग टू सेलिब्रेट. अशा पद्धतीने तुम्हाला स्पीच रायटिंगची सुरुवात करायची. आता बघा काय म्हटलेलं आहे, इमॅजिन दॅट अ जनरल सेक्रेटरी ऑफ युअर स्कूल कल्चर कमिटी. Imagine that you are a general secretary of your school culture committee. Write a speech on the trees are our best friends. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वृक्षावली आम्हा सगळा सोयरे. विद्यार्थी मित्रांनो जसं की झाडी वृक्ष हे आमचे मित्र आहे, त्यावरती तुम्हाला भाषण द्यायचं आहे. पुढील मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला ते भाषण द्यायचं आहे. ट्री गिव्स अस फ्लावर, फ्रूट, वूड, शेड अँड ऑक्सिजन. आपल्याला ते प्राणवायू देतात, आपल्याला ते फळे देतात, फुले देतात आणि लाकूडही देतात. त्यानंतर आहे ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर. त्यानंतर आहे इट्स एव्हरीवन फॉर रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह ट्रीज. आणि ही प्रत्येकाचं कार्य आहे, प्रत्येकाचं विद्यार्थी मित्रांनो काय कर्तव्य आहे की झाडांना संरक्षित करणं. प्लांट मोर ट्रीज सेव्ह मोर लाईव्स. त्यानंतर ॲड युअर ओन पॉईंट्स. अशा पद्धतीने या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला काय करायचं, भाषण लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 6A मध्ये म्हटलेलं आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल करू शकता किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, एक चार्ट दिलेलं असेल, त्याचं तुम्हाला काय करायचं असेल, चार्ट थ्रू पॅराग्राफ बनवायचा असतो. कशामध्ये, नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये. जसं की आता हा चार्ट दिला आहे, करिअर फॅक्टर, स्किल्स, इंटरेस्ट, ॲबिलिटीज, पर्सनॅलिटी ट्रेट्स, डिमांड, फायनान्शियल गेन्स, फॅमिली, प्रोफेशन, फ्युचर प्रोस्पेक्ट्स. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, तुमचं नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं आहे. आणि जर व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असाल तर यामध्ये काय असेल, तुम्हाला सर्वप्रथम एक पॅसेज दिलेलं असेल आणि त्याचं तुम्हाला एक चार्टमध्ये रूपांतरित करायचं असेल. त्याला एक चार्टमध्ये तुम्हाला काय करायचं असेल, रूपांतरित करायचं असेल. बघू शकता अगदी सोपासा प्रश्न आहे आणि क्वेश्चन पेपर अगदी सोपीशीच होती. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एक्सपांड द थीम. आता एक्सपांड द थीममध्ये काय, आता तुम्हाला डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, ज्यामध्ये तुम्ही न्यूज रिपोर्ट करू शकता. न्यूज रिपोर्टमध्ये तुम्हाला एक पॉईंट दिलेला असेल ज्यामध्ये आता बघू शकता इथे, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. 21 years old मयूर विन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप. मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन्स, हेडिंग, लीडलाईन अँड बॉडी ऑफ रिपोर्ट. त्यानंतर डेव्हलप अ स्टोरी युझिंग फॉलोइंग बिगिनिंग. आता किंवा तुम्ही स्टोरी रायटिंग करू शकता. बिगिनिंग दिलेले आहे तुम्हाला, मध्यांतर वगैरे प्रॉपर करायचं आणि शेवटही त्याचा प्रॉपर करायचा. अशी छान पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे,
स्टोरी रायटिंग करायचं आहे. आता रायटिंग स्किल अगदी इम्पॉर्टंट असतं. सेक्शन 6 आहे तुमचं स्किल डेव्हलपमेंट. त्यामध्ये ट्रान्सलेशन असतं, भाषांतर असतं. तुम्हाला मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं असतं. ज्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स एनी फोर स्लोली, गार्डन, रिमेंबर, सायंटिस्ट, पिकनिक, फेवराईट आवडता, पिकनिक सहल, बरोबर. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, रिमेंबर म्हणजे आठवण, गार्डन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मला नाही माहिती रे, गार्डन दिल हो रहा है बट मेरे को नहीं मालूम काय होतं गार्डन. त्यानंतर स्लोली म्हणजे हळूवार. अशा पद्धतीने ह्याचं फक्त ट्रान्सलेशन भाषांतर करायचं असतं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो फॉलोइंग सेंटेन्स. आता तुम्हाला काही विधाने दिली जातील, काही वाक्य दिली जातील, ते आपल्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे असतील. ज्यामध्ये आहे ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुल विथ अदर्स, नेहमी इतरांशी आदराने बोला. टेक ॲडवाईस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम, नेहमी वेळच्या वेळेवर तुमच्या वडिलांकडून किंवा आईवडिलांकडून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पाल्यांकडून ओके आता आपल्या पालकांकडून वेळच्या वेळी काय करा, सल्ला घेत चला. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स, वडीलधाऱ्यांना आदर द्या, त्यांची इज्जत करा. पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आई वडील आणि त्यांचे आई वडील जे असतात ते आपल्या आधारस्तंभ आहेत आपल्या कुटुंबाचे. त्यानंतर आहे पुढे ट्रान्सलेट. आता यामध्ये तुम्हाला म्हण किंवा वाक्यप्रचार दिले असेल जी तुम्हाला ट्रान्सलेट करायची असते आपल्या मातृभाषेमध्ये, बरोबर. ज्यामध्ये आहे व्हिअर देअर्स अ विल देअर्स अ वे, ज्याच्या वाह राहा, जिथे इच्छा असेल तिथे काम होतं. अशा पद्धतीने कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ, म्हणजे ज्याला म्हटलं जातं अथरून पाहून पाय पसरणे, बरोबर. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा पेपर तुमचा असणार आहे. कसला असणार आहे तुमचा 27 फेब्रुवारीचा इंग्लिशचा, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो ही क्वेश्चन पेपर 2022ची आहे, आय थिंक सो, यस. बट तुम्हाला अशाच पद्धतीने असणार आहे. इथून तुमची वेल प्रिपरेशन व्हावी याकरिता हा पेपर मी अपलोड केलेला आहे. आणि व्हिडिओ अजून संपलेला नाही, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला देणारच आहे. आता डाउनलोड कसं करायचं ते सांगतो. तुम्ही एवढा व्हिडिओ बघितलेला आहे, तुमचा मोस्ट ऑफ यूज करून द्यायचा. म्हणजे आपल्याला काय करायचं, विद्यार्थ्यांचा टाईम सेव्ह करायचा आहे, त्यांना अधिक गोष्टी कशा मिळतील यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला काही फ्री PDF देणार आहे. लेट सी. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ही जी क्वेश्चन आहे ना, हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्हाला तुमच्या 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये इम्पॉर्टंट असतील त्याच्यावरती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फ्री ऑफ कॉस्ट PDF देणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट्स मी तुम्हाला देणार आहे आणि हे सॉल्व केले तर तुमची अधिक प्रिपरेशन होईल. आउट ऑफ मार्क्स तुम्ही 80 पैकी 80 मार्क देखील तुम्ही मिळवू शकता तुमच्या 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये. बघा आता काय म्हटलेलं आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तर लँग्वेज स्टडीचे म्हणजे जे सेट्स आहेत ना ते बघायला मिळतील. हे तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिससाठी आहेत तुम्हाला. आणि म्हणजे एक चांगली प्रिपरेशन तुम्ही इथून करू शकता. म्हणजे प्रॅक्टिस सेट्स तुम्हाला मिळतात, बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील ना, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल लाईक ब्लँकेट वगैरे असं पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यानंतर वर्ब चेन वगैरे कंप्लीट करायला असेल, वर्ब चेन कंप्लीट करायचं असेल, कॉड, प्रफिक्स, सफिक्स, क्लॉज वगैरे, ओके. त्यानंतर पॅसेजवरती, टेक्स्टाईल पॅसेजवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे. जसं की हिज फर्स्ट फ्लाईट यावरती आता बघू शकता तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. बघा पॅसेज दिलेला आहे आणि त्यावरती काही क्वेश्चन्स तुम्हाला बघायचे. ट्रू ऑर फॉल्स आहे का, मॅच द PS टाईप असेल, डू ॲज डायरेक्टेड टाईप्स असेल, ग्रामर टाईप असेल, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कैलास सत्यार्थी, लेट्स मार्च वगैरे चॅप्टरमधील देखील आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट पॅसेज आणि त्यावरती काही क्वेश्चन्स. तर अशाच पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर टेक्स्टाईल पॅसेजमध्येच विद्यार्थी मित्रांनो चॅम्पियन्स बी स्मार्ट टाईप चॅप्टर आहे, आय थिंक सो बी स्मार्टच आहे ना, राईट. चॅम्पियन्स आर्ट मेड इन जिम्स, मॅरीकॉमवरती जो चॅप्टर आहे त्यावरती दिला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनचं फ्री PDF मी तुम्हाला देणार आहे. ओके. आता जर तुम्हाला हे फ्री PDF त्यानंतर पोएट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जसं की बास्केटबॉल ऑफ मूनलाईटवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, पंचं ॲप्रिसिएशन असेल, स्टॉपिंग वुड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग याचं देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील तुम्हाला यामध्ये. त्यानंतर नॉन टेक्स्टियल रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला PDF स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो देणार आहे. आता हे फ्री PDF जर डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिम्पल प्रोसेसला फॉलो करायचं आहे. ती प्रोसेस म्हणजे प्ले स्टोअरला जायचं आहे, तिथे सर्च करायचं आहे, चॅनलचं नाव दिसतं आहे तुम्हाला मास्टर वैभव वगैरे, तसं मास्टर वगैरे सर्च करा. सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथून ॲपला डाउनलोड करा, ॲप डाउनलोड करा, नंबर वगैरे टाकून साइन इन ओपन करा. ओपन केल्यानंतर तिथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल ऑप्शन ॲपमध्ये शोधायचं आहे. फ्री मटेरियल ऑप्शन शोधा, त्यावरती क्लिक करा, त्यावरती 10वीवरती क्लिक करा आणि 10वीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपलं ॲप जे आहे ते कम्प्लिटली पेड आहे. त्यामध्ये इंग्लिश विषयाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ ॲन्सर्ससोबत आहे ना ते पेड बघायला मिळतं, मास्टर प्रिपरेशन गाईडचं PDF. बट यामध्ये तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये गेला तर हे PDF जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो हे तुम्हाला इथे फ्रीमध्ये बघायला मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स मी स्क्रीनवरती शो ऑफ करतो आहे ते सगळे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बघायला मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग वगैरेचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जसं की बघू शकता, रोल ऑफ टीचर म्हटलेलं आहे आणि अनेक साऱ्या गोष्टी, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके. तर फ्रीमध्ये हे PDF तर मिळणारच आहे. अजून एक PDF मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते PDF पेड आहे, ज्यामध्ये तुम्हाला ज्याचं नाव आहे मास्टर प्रिपरेशन गाईड, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज स्टडी काय असतं ते कशा पद्धतीने सॉल्व करावं किंवा विद्यार्थी मित्रांनो
पोयम टेक्स्टियल पॅसेज कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं, टेक्स्टियल पॅसेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ग्रामरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ ॲन्सर्ससोबत बघायला मिळतील. त्यानंतर सर्व पोयमचं ॲप्रिसिएशन विथ ॲन्सर्ससोबत तुम्हाला बघायला मिळेल त्या गाईडमध्ये, जे की पेड आहे. हे फ्रीवालं दाखवते तुम्हाला, ते गाईड पैशावरती मिळतं, ते पेड आहे. त्याची प्राईस ₹150 आहे जवळपास. आणि त्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्व पोयमचं ॲप्रिसिएशन विथ ॲन्सर्ससोबत बघायला मिळतं. रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ ॲन्सर्ससोबत बघायला मिळतं. व्हर्बल कसं करायचं, लेटर कसं करायचं, नॉन व्हर्बल कसं करायचं, डायरेक्ट रायटिंग कसं करायचं, स्पीच रायटिंग कसं करायचं, याचं परिपूर्ण मार्गदर्शन उत्तरांसोबत त्या गाईडमध्ये बघायला मिळतं. त्याचं नाव आहे मास्टर प्रिपरेशन गाईड. तुम्ही ॲपमध्ये जाऊन ते पेड घेऊ शकता. सोबतच फ्री स्टडी मटेरियल तुम्ही ॲपमधनं हे जे क्वेश्चन दाखवतो आहे त्याचं तुम्ही घेऊ शकता. सगळं काही तुम्हाला बघायला मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना या 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या पेपरसाठी मनापासून शुभेच्छा. तुमचा काही जरी क्वेश्चन असेल तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आम्ही ही क्वेश्चन पेपर खूपच फास्ट घेतली, ओके, त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अजून एक क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचं PDF तुम्हाला मी देणार आहे. त्यासोबत प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देणार आहे. ही क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या ॲपमध्ये, जी की मी लगेचच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल ॲप्लिकेशनमध्ये. तुम्हाला बघायला मिळून जाईल, ओके विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला टेक्स्टाईल पॅसेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि सॉल्व्ह करू शकता. बघा 4 ते 5 दिवस आहे, तर संलग्न अभ्यास करा, आउट ऑफ मार्क्स मिळवा. मास्टर प्रिपरेशन गाईड्सच्या मदतीने तुम्ही खरंच आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. कारण डू ॲज डायरेक्टेड कसं करायचं, लेटर रायटिंग कसं करायचं, व्हर्बल कसं करायचं, नॉन व्हर्बल कसं करायचं, समरी रायटिंग कसं करायचं, याचं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ऑलरेडी गाईडमध्ये दिलं गेलेलं आहे, ओके. सो तुम्ही त्याचा यूज करा, परिपूर्ण फायदा घ्या त्या गाईडचा. ती गाईड फक्त तुमच्यासाठी बनवलं गेलं आहे, तर मग तुम्ही त्याचा फायदा घ्यायलाच पाहिजे. पोएट्रीवरती जसेही प्रश्न विचारले जातील ते सगळे प्रश्न या PDF बघायला मिळतात. हे फ्रीवाला PDF आहे. ही क्वेश्चन पेपर तुम्हाला फ्रीमध्येच मिळते, बट तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF विथ ॲन्सर्ससोबत मिळतं मास्टर प्रिपरेशन गाईडचं, ते तुम्हाला पेड आहे, ओके विद्यार्थी मित्रांनो. आता बघा इथे तुम्हाला यामध्ये पोयमचे इम्पॉर्टंट ही देखील क्वेश्चन पेपर देतो आहे तुम्हाला, आणि ही 2024च्या आहे थिंक सो. यस, यामध्ये तुम्हाला बघू शकता कोणत्या पोयमवरती दिलेलं आहे रे, तुम्हाला कोणत्या पोयमवरती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. दिस इज द प्रिंटर एक्सलेम्ड अँड द मोस्ट आय दिस द डेबिल टू पे आय टूक द पेपर आय वॉच पेपर विथ इन दिस स्पेस. विद्यार्थी मित्रांनो, कोणती पोयम आहे ही काय समजत नाही आहे, बट ठीक आहे, ही क्वेश्चन पेपरही तुम्हाला मिळणारच आहे, ओके. त्यानंतर सगळं काही तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. रायटिंग स्किल कसं करायचं ही तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळून जाईल, ओके. 27 फेब्रुवारीचा पेपर आहे. आपल्याकडे 4 ते 5 दिवस आहेत हातात, तर आउट ऑफ मार्क्स मिळवा. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करा. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा तुमच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. स्मार्ट पद्धतीने प्रिपरेशन करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा. तुम्हा सर्वांना बाय बाय, टेक केअर, थँक्यू.